नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2024 आज भरतीचा पहिला दिवस होता 19 जून 2024 आणि बॅच नंबर 3 मध्ये भरती कशा प्रकारे झाली, एका बॅच मध्ये किती विद्यार्थी सोडले पोलीस भरतीमध्ये आणि एका बॅच मध्ये जे किती विद्यार्थी या ठिकाणी घेतले जात आहे आणि 50 पैकी विद्यार्थ्यांना आज कशा प्रकारे मार्क्स पडले हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर 19 जूनला आज भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, त्याचबरोबर तुम्हाला भरतीला जाताना कोणकोणत्या चुकांनी करायच्या तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर भरतीला जाताना तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे आणि सर्वात कमी मार्क्स या ठिकाणी कोणत्या इव्हेंटमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना भेटत आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर 19 जूनला आज भरतीचा पहिला दिवस होता, तर आज भरती कशा प्रकारे झाली याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर आज मित्रांनो 19 जूनला या ठिकाणी पोलीस भरती झाली। तर या ठिकाणी पहिली चूक तुम्हाला करायची नाही की या ठिकाणी भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। ठीक आहे, कारण की ज्या दिवशी जर तुम्ही आज समजा 19 जूनला काही विद्यार्थी आले होते तर त्यांना थोडा वेळ झाला आहे। ठीक आहे, तर तुम्हाला भरतीच्या एक दिवस अगोदर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, कारण की तुमचं जे या ठिकाणी बॉडीला सुद्धा रिलॅक्स भेटणं गरजेचं आहे, आराम सुद्धा भेटला पाहिजे बॉडीला, कारण की त्या ठिकाणी सर्व ताकदचंच काम आहे। त्याचबरोबर रात्री तुम्ही जे हलकंसं जेवण या ठिकाणी करू शकता। तर या ठिकाणी जे जास्त विद्यार्थ्यांना जे या ठिकाणी ग्राउंडमध्ये थांबवलं जात आहे। ठीक आहे, तर त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांची एनर्जी त्या ठिकाणी लो होतं आणि 1600 मीटर रनिंग झालं। 1600 मीटर रनिंगमध्ये जास्त दम या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागत आहे आणि जे ग्राउंड आहे पोलीस भरतीचं हे भर उन्हीत जे घेतलं जात आहे। ठीक आहे, तर तुम्हाला मित्रांनो कोणकोणत्या चुकांनी करायचे हे तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, आज पोलीस भरती झाली 19 जूनला, तर काही विद्यार्थी या ठिकाणी जेवण सुद्धा गेले नाही। सकाळी 4 वाजतापासून ते रांगेत लागले होते आणि 4 वाजतापासून ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस चालू होत आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, त्याचबरोबर उंची वगैरे छाती वगैरे मोजणं, तर यामध्ये जवळपास 4-5 घंटे लागत आहे। ठीक आहे, आणि जे ग्राउंड काही विद्यार्थी या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी जे रांग लागली होती 5 वाजतापासून रांगेत लागले होते, तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांचे जे ग्राउंड आहे दुपारी 1 वाजता झालं, 2 वाजता झालं, अशा प्रकारे या ठिकाणी येत होतं। ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं एवढं की सकाळी जर तुम्ही या ठिकाणी पोलीस भरतीचा ग्राउंड मारलं तर तुम्हाला जास्त ते भारी जाणार नाही, तुम्हाला या ठिकाणी दम वगैरे येणार नाही। तर तुम्ही जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आणि सर्वात समोर जर तुम्ही रांगेमध्ये लागले तर नक्कीच तुमचं ग्राउंड जे सकाळी होऊ शकते। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला याच गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, तर तुम्हाला जास्त लेट या ठिकाणी ग्राउंडवर जायचं नाही। ठीक आहे, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे, त्याचबरोबर त्याचे झेरॉक्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी न्यायचे आहे। तर आज जे मित्रांनो 19 जूनला ग्राउंड झाले विद्यार्थ्यांचा, सर्वात आधी त्या ठिकाणी 4-5 वाजतापासून विद्यार्थी रांगेत लागले होते। ठीक आहे, आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बसवलं। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणकोणते या ठिकाणी डॉक्युमेंट लागत आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर या ठिकाणी तुम्ही जो पोलीस भरतीचा फॉर्म भरला हा तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजिनल न्यायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट या ठिकाणी न्यायचं आहे, याची सुद्धा तुम्हाला एक झेरॉक्स न्यायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे 3 ते 4 फोटो तुमचे सोबत न्यायचे आहे, त्याचबरोबर ओरिजिनल आधार कार्ड किंवा तुम्ही पॅन कार्ड या ठिकाणी नेऊ शकता आणि याचे सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायचे आहे। त्याचबरोबर 10वी मार्कशीट तुम्हाला न्यायचा आहे ओरिजिनल वाला, त्याचबरोबर 10वीचे मार्कशीट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्स न्यावं लागणार आहे। त्याचबरोबर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं आहे तुम्हाला ओरिजिनल, याची सुद्धा तुम्हाला झेरॉक्स न्यायचा आहे। 12वीचं मार्कशीट न्यायचं आहे ओरिजिनल, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं आहे आणि याच्या तुम्हाला 2-2 झेरॉक्स न्यायचे। ठीक आहे, मी जे तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट सांगत आहे याच्या प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स त्या ठिकाणी लागत आहे। त्याचबरोबर तुम्हाला ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे त्या ठिकाणी आणि कास्ट सर्टिफिकेटच्या 2 झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे। डोमिशियल सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि डोमिशियलच्या सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 2 झेरॉक्स त्या ठिकाणी न्यायचे। ठीक आहे, तर त्या ठिकाणी पोलीसवाले फक्त एकच त्या ठिकाणी झेरॉक्स मागते, पण 2-2 तुम्ही असू द्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याचबरोबर तुम्हाला कॉलेजचे टीसी जर असेल तर टीसी तुम्ही सोबत न्या, टीसी जर कॉलेजमध्ये असेल तर बोनाफाईड तुम्ही कॉलेजचं न्या, त्याचबरोबर टीसीच्या झेरॉक्स त्या ठिकाणी न्या 2। ठीक आहे, तर एवढे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र त्या ठिकाणी लागत आहे। ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट चेक करत आहे, त्याचबरोबर झेरॉक्स सुद्धा तुमचे त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल न्यायचे ओरिजिनल आणि याचे सुद्धा 2 झेरॉक्स न्यायचे आहे।
त्याचबरोबर EWS प्रमाणपत्र न्यायचं ओरिजिनल, याचे सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायचे आहे. ठीक आहे, तर 2 झेरॉक्स नाही, त्या ठिकाणी एक झेरॉक्स मागते, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा न्यायचे आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस थोडा टाइम लागत आहे, कारण की एका रांगीतल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उठवलं जातं आणि आणखीन त्यांना पुढे त्या ठिकाणी प्रोसेससाठी बसवलं जात आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची उंची घेतल्यानंतर त्या ठिकाणी 165 सेंटीमीटर उंची विद्यार्थ्यांची आज घेतली. ठीक आहे, आणि ज्यांची सुद्धा 165 सेंटीमीटरपेक्षा कमी होती ते विद्यार्थी अपात्र केले गेले, फेल केले गेले. ठीक आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी लगेच छाती विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी मोजली, शर्ट वगैरे त्या ठिकाणी काढायला लावता. ठीक आहे, हे झाल्यानंतर हे जे प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर त्याचबरोबर उंची झालं, छाती झालं, त्याचबरोबर त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी आपल्यापासून लिहून घेतला जातात. नॉर्मल फॉर्म आहे, त्यामध्ये आपलं नाव वगैरे लिहावं लागतं, गावचं नाव लिहावं लागतं, आईचं वगैरे नाव लिहावं लागते. नॉर्मल फॉर्म आहे, तो फॉर्म तुमच्याजवळून लिहून घेतला जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला आपला फोटो चिपकवायचा, तर त्या ठिकाणी 3 ते 4 फोटो तुम्हाला लागणार आहे. एक आपल्या ॲडमिट कार्डला, त्याचबरोबर एक आपल्या जो तुम्ही फॉर्म भरला त्याला, त्याचबरोबर एक त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेते पोलीसवाले, तर त्या ठिकाणी 3 फोटो त्या ठिकाणी लागत आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही 5 ते 6 फोटो राहू द्या जवळ, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर हे जे प्रोसेस आहे एवढी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते या ठिकाणी उंची झालं, फॉर्म भरणे झालं, याच्यात जवळपास 4-5 घंटे 6 घंटे लागत आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला चुका कोणत्या करायच्या नाही. आज भरपूर विद्यार्थ्यांनी ह्याच चुका केल्या की या ठिकाणी काहीच उपाशी पोटी त्या ठिकाणी ग्राउंड त्यांनी गेलं. ठीक आहे, सकाळपासून त्यांच्या पोटात काहीच नव्हतं. तर तुम्हाला या ठिकाणी अगोदरच या ठिकाणी फळ वगैरे तुम्ही जेव्हा सुद्धा त्या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे 4-5 वाजता, तर तुम्ही फळ वगैरे सोबत नाही बॅगीमध्ये, अंदर गेल्यावर तुम्हाला खाता येत त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. तर उपाशी पोटी तुम्ही या ठिकाणी फिजिकल मारणं का, कारण की त्या ठिकाणी तुमचं सगळं ताकदचं काम आहे. 1600 मीटर रनिंग मारणं म्हणजे ताकदचं त्या ठिकाणी काम आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी हे झाल्यानंतर डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 10 विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी गट केल्या जात आहे आणि एका पोलिसाजवळ ते 10 विद्यार्थी सोडत आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. तर सर्वात आधी त्या ठिकाणी 100 मीटर विद्यार्थ्यांची घेतली, 100 मीटर रनिंग. तर 100 मीटर रनिंगला कोणकोणत्या 3 विद्यार्थी सोडत आहे, 2 विद्यार्थी सोडत आहे, अशा प्रकारे विद्यार्थी सोडत आहे आणि कमी मार्क्स या ठिकाणी 100 मीटरमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना भेटत आहे. ठीक आहे, त्याचबरोबर 100 मीटरवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी फोकस करा, कारण की 100 मीटरमध्ये मायक्रो सेकंडने मुलांचे मार्क्स या ठिकाणी कमी होत आहे. त्यानंतर दुसरा इव्हेंट या ठिकाणी गोळाफेक घेतला, गोळाफेक झाल्यानंतर तिसरा इव्हेंट घेतला होता 1600 मीटर रनिंग. तर हे जेवढे पण इव्हेंट आहे तर यामध्ये गॅप भेटते तुम्हाला, 5-5, 10-10 मिनिटाचा गॅप भेटते. तुम्ही 100 मीटर मारली, 100 मीटर मारल्यानंतर 5 ते 10 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक भेटते. त्यानंतर गोळाफेक झालं, गोळाफेक झाल्यानंतर 1600 मीटर रनिंग झालं. ठीक आहे, तर आज भरपूर विद्यार्थ्यांचं जे फिजिकल बसलं, तर हे जवळपास मित्रांनो 30 ते 35 पर्यंत विद्यार्थ्यांचं फिजिकल बसलं. ठीक आहे, तर एका बॅचला समजा 10 विद्यार्थी ते सोडत जातात, 10 विद्यार्थी 1600 मीटर रनिंगला सुद्धा एका बॅचला 10 विद्यार्थी सोडायचे आणि आणखीन त्यांच्या मागे 10 विद्यार्थी सोडायचे, 10 म्हणजे 20 विद्यार्थी त्या ठिकाणी सोडायचे आज. ठीक आहे, तर कमी विद्यार्थी या ठिकाणी 1600 मीटर रनिंगला सोडतात आणि तुम्हाला चूक कोणती नाही करायची काय. आज भरपूर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बघितली मी, तर पहिलाच जो राऊंड आहे हे भरपूर फास्टमध्ये विद्यार्थी होळत आहे. तर पहिलाच राऊंड तुम्ही एकदम फास्टमध्ये नका होळू, एकदम मीडियममध्ये होळा. ठीक आहे, कारण की पहिलाच जर तुम्ही फास्ट मारला तर नंतर सुद्धा आपल्याला दुसरा, तिसरा, चौथा सुद्धा आपल्याला मारत आहे. ठीक आहे, तर पहिला तुम्ही थोडं मीडियममध्ये मारा, दुसरा सुद्धा मीडियम मारा. ठीक आहे, तिसरा, चौथा तुम्ही या ठिकाणी स्पीडने घेऊ शकता थोडंसं. ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांना फिजिकलमध्ये आज कमी मार्क्स पडलेल्या विद्यार्थी मित्रांनो 50 पैकी जवळपास 25 झालं, 30 झालं, 35 झालं, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना फिजिकलमध्ये मार्क्स पडलेले आज. ठीक आहे, आणि 10 पैकी जे विद्यार्थी हे जवळपास 1 ते 2 विद्यार्थी आहे त्यांचं जे फिजिकल आहे 40च्या वरती जे पडलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे मित्रांनो पूर्ण प्रोसेस होत आहे पोलीस भरतीची. ठीक आहे, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 19 जूनला पोलीस भरती झाली. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.